मराठी साहित्य आणि संस्कृतीच्या प्रसारासाठी जगभरातील मराठींचा संवाद यासाठी या नाशिकच्या पुण्यनगरीमध्ये बोलवलेलं हे विश्व मराठी संमेलन च्या सांगता कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपले महाराष्ट्राचे सुपुत्र आणि सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश आदरणीय भूषणजी गवई, अध्यक्ष ॲडव्होकेट राहुल नार्वेकर, आदरणीय उदयजी सामंत, शालेय शिक्षण मंत्री नामदार दादा भुसेजी, पद्म पुरस्कार विजेते बिकल्याजी दिंडा, मराठी भाषेचे सचिव डॉक्टर किरण कुलकर्णी, या विश्व मराठी संमेलनाचे स्वागताध्यक्ष ॲडव्होकेट नितीन ठाकरे, अतिशय लोकप्रिय कला क्षेत्रातील कला पुरस्काराने सन्मानित केलेले संगीतकार अजय अतुलजी, ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक आदरणीय डॉक्टर जब्बार पटेलजी, त्याचबरोबर या नगरीचे उपमहापौर विलासजी शिंदे, मराठी साहित्य रसिक, पत्रकार, वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी, गेल्या 3 दिवसापासून आपल्या या नाशिकच्या नगरीमध्ये मराठी भाषेचा, तुम्हा आम्हाला या मातृभाषेचा गौरव करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीनं आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार, मराठी भाषेचे मंत्री उदयजी सामंत यांच्या पुढाकारातून गेल्या 4 वर्षापासून खऱ्या अर्थानं या साहित्य संमेलनासाठी केलेली निर्मिती आणि त्यासाठी नाशिककरांनी दिलेला हा उत्स्फूर्त प्रतिसाद निश्चित स्वरूपामध्ये अभिमानास्पद आहे, गौरवास्पद आहे. आणि त्यामुळं तुमचं करावं तेवढं कौतुक आणि अभिनंदन हे थोडंच आहे. आणि या नाशिककरांच्या दृष्टिकोनातून सदैव अभिमानाची आणि आधाराची दैवत जर म्हटलं तर ती खऱ्या अर्थानं तात्या आणि तात्याराव आहे. आणि तात्याराव म्हटलं की स्वातंत्र्य विनायक दामोदर सावरकर, तात्यासाहेब म्हटलं की त्यांच्या नावानं ही कवी कुसुमाग्रजांची नगरी, कविश्रेष्ठ कुसुमाग्रज एक क्रांतिकारकाचे मुकुटमणी, आणि दुसरे म्हणजे गरजा जय जयकार, क्रांतीचा गरजा जय जयकार असे क्रांतीचे गीत गाणारे महाकवी, या दोन्ही तात्यांच्या प्रेरणादायी आणि पवित्र स्मृतीस मी प्रथमतः विनम्र असं अभिवादन करतो. आणि निश्चितच वसुदेव कुटुंबकम, लोकल ग्लोबल आणि ग्लोबल लोकल हा सध्याचा आधुनिक विचार ज्यांनी 700 वर्षापूर्वी पसायदान स्वरूपामध्ये मांडला आणि आपल्या माय मराठीला अमृताते पैजा जिंके म्हणून गौरवलं, त्या ज्ञानेश्वर माऊलींना मी देखील वंदन करतो. जगद्गुरु संत तुकाराम महाराज आणि त्यांची गाथा यांना अभिवादन करतो. छत्रपती शिवाजी महाराज यांचा दूरदृष्टीपूर्ण आणि लोककल्याणकारी राज्यकारभार आपल्याला आजही प्रेरणादायी आहे. फारसी आणि अन्य परकीय भाषेतील शब्दांचा प्रभाव रोखण्यासाठी त्यांनी राज्य व्यवहार कोश निर्माण केला आणि
प्रभावीपणे अंमलबजावणी देखील केली अशा छत्रपती शिवाजी महाराजांना देखील मी मानाचा मुजरा करतो. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त करून देण्यासाठी ज्या ज्या सर्वांनी परिश्रम घेतले, त्याचबरोबर पाठपुरावा केला, त्यात राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं देखील मी मनपूर्वक अभिनंदन करतो. भाषा ही माणसाला, समाजाला जोडण्याचं काम करते. त्यामध्ये आनंद, आर्जो, अभिनंदन, अभिमान, अभिलाषा, अवेलना, अनुराग, अस्मिता, अभिव्यक्ती हे सारं आपण मातृभाषेतून करतो. अस्सल असतं. ही अभिव्यक्ती परिणामकारी आणि प्रत्ययकारी होईलच असे नाही. या हृदयाचे त्या हृदय होणे हे अधिकार, हे सत्व आणि हे ममत्व फक्त आणि फक्त मातृभाषेतूनच येऊ शकते. आणि म्हणून या बाबतीत माय मराठीचा महिमा काय वर्णावा, त्यासाठी ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानेश्वरी एक तरी ओवी अनुभवाई असे संत असल्याने नामदेवांनी हे आर्जव फार सौम्य भाषेत केले आहे. साहित्य सम्राट आचार्य आत्रे आपल्या खास मराठी भाषेत सांगायचे, ज्यांनी नाही वाचली तुकोबाच्या गाथा, त्यांच्या फुल्या फुल्यावर मारा 4 लाथा. अशी अतिशय अस्सल अशा मराठी भाषेमध्ये समजावं, ऐकावं, मराठी भाषेला प्रोत्साहन मिळावं असं आपलं काम पूर्वजांनी आपल्यासाठी करून ठेवलेलं आहे. आणि म्हणून मराठीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मूळ भाषा मराठी असली तरी त्यामध्ये कोळी, आगरी, मानदेशी, वराडी, तंजावर मराठी, कुणबी, कोकणी, अहिराणी अशा 8 अधिक बोलीभाषा देखील बोलल्या जातात. आणि म्हणून ह्या मराठी भाषेच्याच उपभाषा आहेत. डॉक्टर जब्बार पटेल साहेब, आम्ही देखील शाळेत असताना आमच्या स्तरावर एक भाषा निर्माण केली आणि शालेय जीवनात असल्यामुळे ती भाषा आम्ही बोललेलं दुसऱ्याला कळू नये म्हणून अशी भाषा निर्माण केली. त्याचं देखील मी 2 वाक्य आता मराठी भाषेचाच पुरस्कार करायचा आहे तर बोललं पाहिजे. म्हणून आपण या चपवत्या विस्तारासाठी मराठी संमेलनाचे नापमासिक एक नेते होत असलेलं हे 3 देशवीय अपमादीय शेत तुम्हाला नापमासिक कप्पराला खप्पर अर्थाने ही ऊर्जा मिळत असते. आणि त्यातल्या सातपाटी महाराष्ट्र शासनाने आपल्या उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, मराठी भाषेचे उपमुख्यमंत्री सामंत साहेब, उपमुख्यमंत्री रत्नावडे संगमले सगळे आपल्या सगळे सप्मरोचे श्रेष्ठ भूषण गवई साहेब, रामबारवे साहेब, रामदादा भाऊ भूभूषे साहेब, आत्मतोल जगमबरक पटेल साहेब, आम्हाशी सबनागडी महात्मांचं हित मित्र आपले आणि आपांच्यासाठी खपमऱ्या अर्थानं मराठी माणसाचा गौरव उपनुसता महाराष्ट्रात नव्हे तर देशभरात आणि विश्वात होत आहे. हे तुम्हाला आपल्याला अतिशय आनंदाची आणि अपमानाची गोष्ट आहे. अशी आमची भाषा होती. तुम्हाला बोलता येऊ शकत नाही, पण तुम्हाला मी काय बोललोय ते सगळं कळलेलं आहे. आणि ज्याला कळलं नाही तीच आपली खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातली मराठी भाषा आहे. आणि या मराठी भाषेचा गौरव तुम्हाला आम्हाला या महाराष्ट्रातच नव्हे तर देशातच नव्हे तर विश्वात करायचा आहे. यासाठी महाराष्ट्र शासनाने उचललेलं हे पाऊल आणि त्यासाठी विश्वातून आपले मराठी माणसं या ठिकाणी उपस्थित राहिले आहे. ही खऱ्या अर्थाने गौरवाची बाब आहे. आणि पुढच्या वर्षी 5वं हे 4थं विश्व मराठी साहित्य संमेलन होणार आहे. आणि म्हणून आपली मराठी भाषा अभिजात भाषेचा दर्जा दिल्याच्या नंतर तुमचं आमचं मराठी माणसाचं हा अभिमान आणि स्वाभिमान जगाच्या पातळीवर नेऊन नेण्याचं काम त्यासाठी महाराष्ट्र शासन प्रयत्न करत आहे. आणि म्हणून उदय सामंत साहेबांना मी म्हणावं तेवढं
तुमच्या सर्वांच्या वतीनं मनापासून धन्यवाद देतो. नाशिककरांचं मी मनापासून आभार आणि अभिनंदन व्यक्त करतो. आणि स्वागत अध्यक्षाने तर असं भाषण केलं तपशीलवार की त्यांनी संपूर्ण नाशिक जिल्ह्याची आणि इतिहासाची ख्याती आपल्या समोर मांडली. त्या ठाकरे साहेबांचं देखील मी मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि म्हणून ही मराठी भाषा आपल्याला पुढे घेऊन जावे लागेल. त्यासाठी आपल्याला हे काम खऱ्या अर्थाने करावं लागेल. एकाच मूळ भाषेत अशा प्रकारे अनेक बोलीभाषा असते, त्यात देखील लोकसाहित्य उपलब्ध असते. हे आपल्या माय मराठीचं मोठं बलस्थान आहे. मराठी भाषेतील साहित्य दालन, कादंबरी, काव्य, कथा, समीक्षा, नाटक, विज्ञान, कथा, अनुवाद अशा विविध अंगांनी अतिशय समृद्ध असे 4 ज्ञानपीठ पुरस्कार आतापर्यंत आपल्या मराठी साहित्याला लाभले. ही संख्या आगामी काळामध्ये वाढली पाहिजे. आणि निश्चित स्वरूपामध्ये अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याच्या नंतर अशा पद्धतीनं शासनाने आणि जनतेने मराठी भाषेचा पुरस्कार केल्याच्या नंतर याच्यामध्ये ही ज्ञानपीठ पुरस्काराला वाढ होईल असा माझा पूर्ण विश्वास आहे. कारण नव्या दमाचे कसदार साहित्य यांची भर आपल्या मायबोली मराठीत नवीन लेखकांकडून, कवीकडून पडत आहे. वैश्विक परिणाम, विविधांगी अर्थवलय, कालातीतपणा अशा महत्त्वाच्या 3 कसोट्यावर त्यातील काही साहित्य नक्की उतरणारे ठरेल आणि ठरावे अशी सदिच्छा आपण आजच्या या विश्व मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्तानं व्यक्त करूया. भारतात मराठी भाषकांची संख्या 10 कोटीपेक्षा अधिक आहे. मराठी मातृभाषा असणाऱ्या संख्याक्रम भारतात 3रा आणि जगात 10वा आहे. दरवर्षी भरणारे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, विश्व मराठी संमेलन, मराठी नाट्य संमेलन आणि त्यामध्ये निघणारी ग्रंथदिंडी, वैचारिक परिसंवाद आणि प्रकाशकाच्या स्टॉल्सवरती पुस्तक विक्री ही आपल्या मराठी भाषा आणि संस्कृतीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य ठरले आहे. असे जरी असले तरी भाषा संवर्धन आणि भाषा प्रसाराबाबत आपण कुठेतरी कमी पडत आहोत अशी भावना नेहमी व्यक्त केली जाते आणि ते काही अंशी खरे आहे. माझ्या अगोदर आपल्या राज्याचे आदरणीय शिक्षण मंत्री दादा भुसेंनी देखील आपल्या मनातील खंत व्यक्त करून सांगितलं आणि मी सांगितलं, दादा आपलं भाषण चांगलं झालं, आपण शिक्षण मंत्री आहेत, छत्रपती शिवाजी महाराजांचा धडा देखील आपण आता शिक्षणामध्ये आणतोय, अतिशय चांगली बाब आहे. पण जे लोक बोलतात तेच ते लोक त्याची कार्यकृती आणि अंमलबजावणी करण्यास कमी पडतात. कधीतरी मी विधान परिषदेचा सभापती म्हणून अधिकारवाणीने सांगतो, हे आता आपल्याला स्वतःला हे तपासून बघावं लागेल की किती माणसं मराठीचं पुरस्कृत करतात आणि किती माणसं मग ते अधिकारी असतील, राजकारणी असतील, पदाधिकारी असतील, अशा सगळ्यांनी खऱ्या अर्थानं मराठी भाषेला पुरस्कृत केलं पाहिजे आणि ही करण्याची आवश्यकता आहे. नसेल तर त्यासाठी आवश्यक असेल तर कायदा देखील केला पाहिजे या मताचा मी आहे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या समोर ही गोष्ट मी अधिकारवाणीने बोलतोय. कारण नुसतं बोलून चालून आणि सांगून हे होणार नाही आणि त्याशिवाय आपल्या भाषेला, मातृभाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला असला तरी ती परदेशात देखील झाली पाहिजे. आणि म्हणून मी या मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्तानं हे देखील सांगू इच्छितो की 5व्या अधिवेशनाला आपल्याला आपल्या देशातला जो स्थलांतरित झालेला आहे आणि तिथं त्यांनी विशेष म्हणजे इंग्लंड सारख्या देशाचं पंतप्रधान पद स्वीकारलं, असा पुढच्या कार्यक्रमाला पाहुणा आणला पाहिजे की मराठी माणूस जगात जाऊन आपलं नाव कमवू शकतो, अशा देखील व्यक्तीला पाहुणा म्हणून आपण पाचारण केलं पाहिजे. म्हणून तसेच नवनवीन पारिभाषिक शब्दाची भर सातत्यानं टाकत राहणे देखील आवश्यक आहे. हे पारिभाषिक शब्द प्रत्यक्ष व्यवहारात देखील रुळावला हवेत. मी विधान परिषद सभापती, विधानसभा अध्यक्ष, विधान परिषद उपसभापती सकाळीच येऊन गेल्या. आम्हाला सुद्धा पीठासीन अधिकारी म्हणतात. लिहिताना ऱ्हस्व आणि दीर्घ वेलांटीचा बट्ट्या भोळ करतात.
आम्हाला दुसरी वेलांटी म्हणजे आम्ही पीठासीन अधिकारी, पण आम्हाला पहिली वेलांटी म्हणूनच उच्चारतात. त्याचा अर्थ काय होतो या साहित्य संमेलनामध्ये चर्चा झाली पाहिजे. म्हणजे आम्ही धान्य दळण करणारे अधिकारी असा त्याचा अर्थ होतो, पण आम्ही भेटत असलं तरी आम्ही दळून दळून लोकशाही समृद्ध करणारे पीठासीन अधिकारी आहोत. आणि आपली मराठी भाषा देखील दळून दळून समृद्ध आणि सदृढ करणाऱ्या पीठासीन अधिकारी आहोत. त्यामुळं कोणत्याही शब्दाचा अपभ्रंश झाल्याच्या नंतर त्याचा काय अर्थ निघतो आणि त्याचा काय परिणाम होतो अजय अतुलजी आपल्याला निश्चितच माहीत आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं मोलाचं योगदान या संदर्भामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांनी दिले. दिनांक, तारीख, क्रमांक, नंबर, बोलपट, टॉकी, वेशभूषा, कॉस्ट्युम, दिग्दर्शक, डायरेक्टर, चित्रपट, सिनेमा, मध्यंतर, इंटरव्हल, उपस्थित हजर, नगरपालिका, म्युन्सिपालिटी, महापालिका, कॉर्पोरेशन, महापौर, मेयर, प्रवेशक, सुपरवायझर अशा अनेक इंग्रजी भाषेतील शब्दाचा मराठी शब्द स्वातंत्र्यवीर सावरकरांनी आपल्याला दिलेले आहेत. मराठी भाषेच्या संदर्भात जेव्हा जेव्हा असे संमेलन होतील तेव्हा तेव्हा स्वातंत्र्यवीर सावरकरांचा या भाषा शुद्धी चळवळीचे आपण कृतज्ञ स्मरण करायला हवे. आणि म्हणून मराठी भाषा संस्कृती ही उत्सवप्रिय संस्कृती आहे. अशी संमेलन हा त्याचा अविभाज्य भाग ठरत आहे. मात्र या संमेलनातून स्थायी स्वरूपाचे विधायक बदल होणं अपेक्षित आहे. सभापती असलेले निर्देश नव्हे, परंतु काही सूचना मला या निमित्तानं आपल्याला कराव्याशा वाटतात. नाशिक येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या धर्तीवरती मराठी भाषा विद्यापीठाच्या जिल्हानिहाय शाखा व्हाव्यात आणि त्याद्वारे फक्त मराठी भाषेचे शिक्षण, प्रशिक्षण आणि संशोधन याविषयीचे उपक्रम देखील आखले जावेत. अशा पद्धतीचं मी या विश्व मराठी साहित्य संमेलनाच्या वतीनं माझ्या भावना व्यक्त करतो. थोर रशियन कवी पुश्किन यांचे नाव मॉस्को येथे असे फक्त रशियन भाषेसाठीचे विद्यापीठ असून त्यात 4 महिन्यापासून 4 वर्षापर्यंतचे पदविका, पदवी, पदव्युत्तर, संशोधनपर अभ्यासक्रम सुनिश्चित करण्यात आले आहेत. जगभरातील विद्यार्थी येथे आपल्याला पाहायला मिळतात. अभ्यासक्रम निवडतात. फक्त मराठी भाषेसाठीचे अभ्यासक्रम ही संकल्पना महाराष्ट्रात आणि आपण चिंतन आणि मंथन झालं पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून भविष्यामध्ये आपल्याला विचार करावा लागेल. आणि म्हणून महाराष्ट्रात विशेषतः मुंबईसारख्या महानगरामध्ये उपजीविकेसाठी परप्रांतीय तरुण मोठ्या संख्येने दाखल होतात. त्यांच्यासाठी मराठी भाषेचा किमान 4-6 महिन्याचा पदविका प्रमाणपत्र अभ्यासक्रम सक्तीचा करण्यात यावा. मराठी भाषा मुक्त विद्यापीठाद्वारे हा अभ्यासक्रम तालुका जिल्हा स्तरावर राबविता आला पाहिजे. आणि महाराष्ट्रातील उद्योग व्यापारी आस्थापना येथे अशा तरुणांना कामावर ठेवताना पदविकाची अट अनिवार्य केली पाहिजे. त्यावेळेसच मराठी आपली वाढणार आहे, त्याशिवाय मराठी आपली वाढू शकत नाही. आणि म्हणून उद्योग विभागाने या संदर्भामध्ये देखील कारवाई करण्याची गरज आहे. आणि आता आपण 21व्या युगामध्ये आहोत. पूर्वीच्या कालखंडामध्ये पावकी, नेमकी, ब, कड असलं काही राहिलं नाही. आता डिजिटल प्लॅटफॉर्म तयार झालेला आहे आणि आपल्याला डिजिटल प्लॅटफॉर्मवरती आपल्या जर अभिजात भाषेच्या, आपल्या मातृभाषेच्या संदर्भामध्ये जर काम करायचं असेल तर आता खऱ्या अर्थानं संशोधन आणि या आपल्या सर्व निष्णात लोकांचं काम आहे की डिजिटल प्लॅटफॉर्मच्या दृष्टीने आपली मराठी भाषा ही लो रिसर्च लँग्वेज म्हणून ओळखली जाते. आता मराठीला राज्यभाषेचा दर्जा प्राप्त झाल्याने आपली जबाबदारी वाढली आहे. कॉपीराईटची मुदत संपलेले अभिजात मराठी साहित्य आपण डिजिटेशनद्वारे जनतेला खुले केले पाहिजे. आणि म्हणून आपण सर्व मिळून अमृताते पैजा जिंकणाऱ्या आपल्या मराठीच्या थोरवी आणि गोडवी वृद्धिंगत करण्यासाठी कार्यतत्पर राहूया. या विश्व मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनात योगदान देणाऱ्या सर्व मान्यवरांचे पुन्हा एकदा मी अभिनंदन करतो. आपण सर्वांनी अतिशय यशस्वी हा कार्यक्रम केला.
मराठी भाषेच्या परी, मातृभाषेच्या परी तुमच्या आमच्या मनामध्ये, सर्वांच्या ध्येयामध्ये महाराष्ट्रात, देशात आणि विश्वात आपल्या मातृभाषेचा जय जयकार झाला पाहिजे. त्यासाठी सर्वांनी सर्वतोपरी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. एवढंच या ठिकाणी सांगतो आणि माझं बोलणं थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.